बाईक राईड करायला गणेश भाऊ सोबत एकदम मजा येते. आणि गणेश भाऊंना आपली बाईक जबरदस्त आवडलेली आहे. लय भारी गाडी. ही इतिहास लय मोठा आहे. किल्ला मावळे एकदम कडक होते सगळे. नाद नाही करायचा. काळात मित्रांनो आपल्याला इथं काही महाराजांची मावळी भेटले. इतक्यात गड सर करून खाली उतरले. त्यांनी पण आपल्याला थोडीफार इन्फॉर्मेशन दिली. कुठला आहे राव तू पेक? खाली बोर्ड लावलाय ना गावात? तर ते बोर्ड लावलाय ते तवा असं ते झालं. पण ह्या गाडाला नाही कधी. नाही ना. ह्या डोंगराला राहतो पण ह्या डोंगराला नाही. काश्मीरला सुद्धा भेटत नाही. हो. आता ही जर एवढं ओरिजिनल आपल्याला घ्यायचं म्हणजे काय किंमत असते? हिची 1080 रुपये 50 रुपये MRP ठेवली आपण. त्याला बल्ब नाही तर कॉम्स म्हणतात. बर. ज्या स्टेजला आपण ऑगस्ट मध्ये आणला होता ना तेव्हा याला हे काहीच फुटलेलं नव्हतं. फोम काहीच फुटलेलं नव्हतं. बर. बाय बाय. आणि गणेश भाऊंना फुल सपोर्ट द्या. नाही दादाला सपोर्ट द्या आधी चांगला. आम्हाला हाई सपोर्ट दादाला द्या. थँक्यू. बरोबर तापमान ह्याला लागत का नाही? हो. तापमान थोडं पण कमी जास्त होत नाही. नाही थोडं सुद्धा. आणि याच्यात आहे ना बुरशी येण्याची चान्सेस जास्त असते. थोडं जरी त्याची ह्युमिडिटी वगैरे जास्त झाली. मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहात? मजेत ना? फिरताय ना? फिरायलाच पाहिजे. जग खूप सुंदर आहे. खास कारणासाठी अर्जंटमध्ये घरातून निघालो. आपण MH45 रायडर गणेश भाऊंना भेटायला हरिहर पायथ्याशी गेलो होतो. ते आज रामशेष फोर्टजवळ पोचले आणि आत्ता त्यांचं लाईव्ह आहेत ते. आणि घरात मी बसलो होतो, लाईव्ह बघितलं. त्यांना सहज विचारलं कुठे? तर रामशेष फोर्टजवळ आहे. म्हणून त्यांना पुन्हा एकदा आपण इथं भेटायला आलो आहे. महादेव राजस्थानी धाबा आहे. तर समोर ते लाईव्ह आहे आणि इकडं हा राजस्थानी महादेव धाबा आहे. तर आता 2 मिनटं त्यांचं लाईव्ह सेशन बंद झाल्यानंतर आपण त्यांच्याशी गप्पा मारू. खाली आपली बाईक उभी आहे आणि त्याच्यासोबत गणेश भाऊंची सायकल पण आहे. तर गणेश भाऊंची सायकल. आता फ्री झाल्यावर ते समोरचा इकडून रामशेषचा व्ह्यू तर एकदम जबरदस्त मिळतोय मित्रांनो. वरती आपला भगवा झूम करून दाखवतो मी परत. भगवा तुम्हाला दिसेलच आपला काम केल्यानंतर. सुंदर. मित्रांनो गणेश भाऊ आता लाईव्ह याच्यातून फ्री झालेले आहे. आणि आपण थोडं गडाचा रामशेष किल्ल्याचा अंदाज घेण्यासाठी त्याच्या पायथ्याशी निघतोय 2 जण. उद्याला त्यांना किल्ला सर करायचा आहे. तर त्या हिशोबाने थोडं तिथं जाऊन येऊ आपण. एक अंदाज घेऊ. तर चला तर मग रामशेष किल्ल्यापाशी भेटू. चला. नाही रस्त्यामध्ये तुम्हाला आता बघायला भेटणार नाही साईडचं वातावरण. मी कशी गाडी चालवतो? गाडी चालवू ना मी. मग चालवा ना. मी गाडी चालवतो. नाशिककर कल्पेश यांचा हा चॅनल आहे. सामद्यांना सबस्क्राईब करून ठेवा. मराठी माणसाला पुढं आपण लिहिलं पाहिजे. मस्त मध्ये फॉलो करून टाका भावांनो. 10,000 सबस्क्रायबर होऊन जाऊ दे आता. धन्यवाद. आता मित्रांनो गणेश भाऊ आपली गाडी चालवत आहे. हां ही आपली समोर गाडी आणि गणेश भाऊंची पण सायकल आहे. दादा कदाचित आल्यावर आम्ही पोहे सांगतो. तिथं थोडं पायथ्याशी जाऊन येतो. सायकल इथंच ठेवलेली आहे. उद्या निघायचं या. उद्या नाही मी असं काही थोड्या वेळ निघाल. मी तिथं थांबायचं मला बघायला कुठतरी. सायकल इथंच आहे बरं का त्यांची. आलो जाऊन. बिबट्यामुळे मला बी आहे बाकी काय नाही. नाही तिथं सांग तिथं खालच्या लोकांना भेटून दे ना. आपल्याला आयडी येऊन जाईल म्हणूनच चाललो आपण. जे खालती गावातले लोक असतात ना त्यांना हे घ्या, चावी घ्या. त्यांना भेटल्यानंतर आपल्याला ते एकदम परफेक्ट अंदाज देतील आपल्याला. नाही राहू दे काही प्रॉब्लेम नाही. बघूया गाडी वावशी कशी आहे ती. एवढी चावी घेऊ. चला आता रामशेष किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जाऊ गणेश भाऊंसोबत. हा गाडीला खूप जण थांबून ते फोटो वगैरे पण काढताय गाडीवर. तिला सगळी मुंबईहून बनवली आहे. ग्रँड रोडवरून. इथं काही भेटत नाही नाशिकमध्ये. मित्रांनो बाईक राईड करायला गणेश भाऊ सोबत एकदम मजा येते. आणि गणेश भाऊंना आपली बाईक जबरदस्त आवडलेली आहे. लय भारी गाडी.
आता समोर रामशेजचा एक व्ह्यू देतो. हा समोर रामशेज फोर्ट आहे. जबरदस्त आपल्याला व्ह्यू मिळतो रामशेज फोर्टचा. ट्रक मध्ये आली. सुपर वाईड अँगल लावला ना. हा वाईट आहे. सुपर वाईड अँगल मध्ये चांगला थोडं राहिलं. अलीकडून पण रस्ता जातो गडावर आणि पलीकडल्या साईडनी गेट आहे, एंट्री गेट व्यवस्थित बनवलेलं. तर आपण पहिले एंट्री गेटच्या तिथं जाऊ. ह्याला समजा कडवलाय ह्याला फोडून ह्याला. नाही पहिलेपासून असाच येतो. शनिवार रविवार प्रचंड गर्दी असते. तर आपल्याला जर वर राहायचं म्हणलं तर आता नसतील कदाचित कोणी. उद्याला पण नवीन कदाचित गावातल्या लोकांना तेच विचारायला चाललं आपण, कारण की तुमच्या सोबत जास्त कोणी नसणार आहे उद्या. बरं. कारण शनिवार रविवारी येतात बरेच जण. म्हणून माझ्या डोक्यात आलं की तिथे जाऊन पिक्चर क्लिअर करून घेऊ. बरं ठीक आहे. पायथ्याशी काही घरं आहेत, हा. आपण त्यांना भेटू. ते एक अंदाज पण देतील आपल्याला. बरं ठीक आहे. मग तुम्हाला जजमेंट येऊन जाईल त्याचं. आबा किल्ले रामशेजचा बोर्ड, एंट्री गेट मित्रांनो. पूर्ण संभाजी महाराजांच्या काळामधला. हो. संभाजी महाराज त्यावेळेस फक्त 23 वर्षांचे होते ना. हो. त्यावेळेस काहीतरी शिवाजी महाराजचं निधन झालं होतं. हा. त्यावेळेस त्यांना निर्णय ते घेत होतं. आणि 6 महिने फतेह खाननं आसपासची जहाजोडून पुढल्या साईडला बुरुज तयार केला. हा. तरीही त्यांचं जे हे होतं का नाही तोफा, तरीही फक्त तिथं जाऊन फक्त हे आहे फक्त जाऊन पडायचं तोफा. हा. आपलं मावळ नुसतं वर्ण मजा घ्यायची. हो. ही इतिहास लय मोठा आहे. किल्ला आपले मावळेच एकदम कडक होते सगळे नाही, नाद नाही करायचा. काळातले. एकच फक्त आपलं हे होतं सरदार हा. पवार अण्णा होतं. त्यांचं काय त्यांचं नाव मी विसरलो. त्यांचा इतिहास मला माहिती. त्यांचं नाव काय तानाजी पवार काय नाही, नाव तर पवार तुमचं. पण इतिहास लय डेंजर होता. फक्त नाही फक्त 200 ते 300 मावळे होतं आणि 40,000 फौज होती मुघलांची. तरीही काही करता आलेलं नाही. अजिबात नाही. सळो की फळो करून सोडलं होतं नुसतं. आणि काय किल्ला ह्याला बघितल्यावर हे असं वाटतं जिवंत जबरदस्त एकदम. जिवंत जिवंत गड किल्ला वाटतं. जिवंत गड किल्ला. गेअर कमी करावं लागेल. खालून पण एक रस्ता होता. अच्छा इथून मग वर जायला हे गुरु वगैरे चालणार आहे. इकडून पण वाट आहे चढायला. नाही इकडून नाही. प्रॉपर आहे. समोर घ्यायचा बुरुज आहे. हो पुढून एकदम प्रॉपर रस्ता आहे. तो पण एक रस्ता येतो. हा जो इकडून येतो ना, हा समोरून नाही तुम्ही हे रस्ता मला दाखवला. ही भारी काम हा गावातून येतो. हे एंट्री गेट आहे प्रॉपर. हा मी हे कुठं सकाळच्या इकडून गेलो मी. हे काय शिवाय इथूनच वर जायला. किती वेळ लागतो इथनं चालत जायला वर? 15-20 फक्त हा लगेच पोहोचतो. हा मी तुम्हाला बोललो ना, सोपं आहे एकदम. सकाळच्याला यावं. लवकर. ही समोरचा मेन बुरुज आहे ना. हा. ही ह्याच्यावर हमला करत असायची त्यावेळेस खालना पोहोचायचा. हे दादा सायकलवर 30,000 किलोमीटर फिरून सोलापूरचे आहेत. आपल्या नाशिकला आलेत. हरिहर किल्ल्याला गेले होते आणि आता उद्याला हे किल्ल्यावर वर जाणार आहेत. तर बिबट्यांचं वगैरे काय वातावरण आहे इथं? त्या बिबट्या नाही या गाडाला कधी बघ. हा नाही नाही ना. ते विषयांसाठी मी खास आलो. रात्रीचे जा, संध्याकाळी 8ला जा, 9ला जा. हा. कितीक वर्ष झाले पण कधीच या गाडाला असं बिबट्या. खाली बोर्ड लावलाय ना गावात. तर ते बोर्ड लावलाय. ते तेव्हा असं ते झालं, पण ह्या गाडाला नाही कधी. नाही ना. ह्या डोंगराला राहतो पण ह्या डोंगराला नाही. म्हणजे कशाचं प्राण्यांचं इथं ध्यान आहे. हा मुंबई पुणे पूर्ण हा पूर्ण रामशेज फोर्टचा खालून आपल्याला व्ह्यू मिळतोय. आता मावशींच्या म्हणण्यात येतं आहे की वरती जायला 15-20 मिनटं लागतील फक्त. तिथे एक मोठा बोर्ड पण लावलेला आहे कलरफुल, किल्ले रामशेज. आपा बोर्ड दिसतोय मित्रांनो. थोडं झूम करून दाखवतो मी. आपा बोर्ड आहे किल्ले रामशेज आणि वरती हा किल्ला रामशेज फोर्ट. आता गणेश भाऊंना आपण खास याच्यासाठी आणलं होतं की त्यांना उद्याला काही त्रास नको व्हायला, कारण नाशकात बिबट्यांचं प्रमाण खूपच आहे. तर मावशींनी अंदाज दिला आहे ते इथं काही तशी काही भीती वगैरे नाही आहे बिबट्यांची. तर कदाचित तिकडं महादेव हॉटेललाच रात्री थांबतील धाब्यावर त्या. मग आज जर आलो तर मग आपण वर टेंट लावून राहू शकतो का? हा. बरं मग ठीक आहे.
टेंट लावून नाही तर राहायला मग बरं आहे. मंदिरामध्ये झोपा हिंडून फिरून होय ना? मंदिरात झोपा बरं पण स्टँड टाकी दे पण तुमच्या पाहा तुमची बाई बरं पण असं काही भीती नाही बरं ठीक आहे. ठीक आहे चालेल. चला येऊ मग आम्ही. चला धन्यवाद. चलो. चला मित्रांनो, आपण रामशेज फोर्टच्या तिथून आता निघालोय. आपल्याला जी इन्फॉर्मेशन पाहिजे होती गणेश भाऊंना जी द्यायची होती ती पूर्णपणे भेटली आता आपल्याला. गावावर कसं आहे चांगलं गावावर तर आता आपण इथून चांगलं म्हणलं चांगलं आहे गावावर. हो वरती काही प्रॉब्लेम आहे ना नाही पूर्ण. कोणी टेंट बेड लावलाय कोण नाही लावला. बरं का. टेंट लावून कोणीच थांबत नाही. मी थांबतो की नाही तुम्ही थांबाल पण आतापर्यंत कोणी थांबलेलं नाही. जे काम कोणी करत नाही ते आपण करायचं. ते आपण करायचं. आपण बनलोय त्यासाठी. महादेवांना मोठं वरदानच दिलंय. चला वाघाय तावडीत वाचतो म्हणजे मित्रांनो, आपल्याला इथं काही महाराजांची मावळी भेटले. इतक्यात गड सरकवून खाली उतरले. त्यांनी पण आपल्याला थोडीफार इन्फॉर्मेशन दिली. कुठला आहे दादा तू? पेठ तू रे मित्रा पेठचेच आहे का? अरे वा व्हेरी गुड. गणेश भाऊंना भेटून त्यांना खूप आनंद झाला. तर आता भेटूया परत मग. चलो मग ठीक आहे ना. आपल्याला ती माहिती जरी मिळाली वरती आहेत पाणी बिणीची पण सोय आहे. ठीक आहे चालेल. ओके. मित्रांनो, आपण रामशेज फोर्टवरून आता महादेव धाब्याकडे जायला निघालोय. बहुतेक गणेश भाऊ रात्री इथं वरती टेंट लावतील रामशेज फोर्टवर. वरती मंदिर पण आहे मोठं आणि वरती तिथं गुरुजी पण असतात. तर तसं काही टेन्शन नाही आहे. हा रामशेज किल्ल्याचा जातानाचा एक मस्त व्ह्यू आपल्याला इथून बघायला मिळतोय. त्याला बघताना असं डोळं आणि काळीच भरून येतं. हो डोळ्यातून पाणी येतं कधी कधी. समोरचं रामशेज फोर्टचं एंट्री गेट आहे. आपण रामशेज फोर्टवरून आलोय. इथं महादेव धाबा, गणेश भाऊंची सायकल. बहुतेक ते रात्री वरती रामशेजवर मुक्काम करायचा विचार आहे त्यांचा. शहर चालू डोक्यामध्ये चक्र बिंगायला वाजवत एकदा गडकिल्ला बघितला ना एकदा मनात विचार आला की ते करणार म्हणजे करणार. त्याला सुटीच नाही. करायचंच मग पुढे वाक काय ना 100% करायचं म्हणजे करायचंच. काही टेन्शन नाही. चला आता काहीतरी नाश्ता करू आपण गणेश भाऊ. ऑस्कर खूप शांत आहे पण तो. नाही एकदम शांत आहे ऑस्कर. ते अजून डेव्हलप 6 महिन्याचं आहे ना. ते होईल. ते हळूहळू डेव्हलप होईल. ते हो. मित्रांनो, आपण गणेश भाऊंचं गावात थोडं नाशिकमध्ये काम होतं तेवढं करून आपण आपल्या मित्राच्या घरी आलेलो आहे. पुतण्याचंच घर आहे रोहन म्हणून. हा रोहन. इथं गणेश भाऊ आणि त्यांचे फादर. आता वर एका महत्त्वाच्या कामासाठी गणेश भाऊंना घेऊन चाललो आहे बंगल्यामध्ये. वर त्यांनी सॅफ्रॉनचं पूर्ण काय म्हणतात रे त्याला, हेच आहे का ते मुळं काय, केसरची शेतीचं पूर्ण सेटअप आहे मित्रांनो. हा रोहन आणि हा सत्यम, या दोघांची मेहनत 1 वर्षापासूनची मेहनत आहे. ते यांना तुम्हाला भेटायची इच्छा होती. काय चाललंय गणेश भाऊ आपण तसं आता खाली मध्ये बघितले ना ठेवलेले होते त्या पद्धतीने आपण पूर्ण रॅकमध्ये ते सीट्स आपण असे ठेवलेले होते. त्याचा पिरियड असतो एक ऑगस्ट पासून आपण ठेवतो. ते ऑगस्ट ते डिसेंबर पर्यंत नोव्हेंबर पर्यंत आपल्याला ते फ्लॉवरिंग देतात आणि त्याच्यात आपण पेशंट हार्वेस्ट करतो. 4 महिने लॅबमध्ये ठेवायचं आणि 8 महिने मातीमध्ये टाकायचं. आता मातीत टाकली कशी टाकली की तुम्हाला दाखवतो. ऍक्च्युली 4 महिने जेव्हा आपली लॅब बंद असते ना तेव्हा हे डोअर पूर्णपणे क्लोज असते. एअर टाईट असतो सर्व रूम. अच्छा, हा पूर्ण मातीतला सेटअप आहे. त्याचा कल्ला असतो त्याला बल्ब नाही तर मग कॉम्स म्हणतात. बर. ज्या स्टेजला आपण ऑगस्टमध्ये आणला होता ना तेव्हा याला हे काहीच फुटलेलं नव्हतं. फोम काहीच फुटलेलं नव्हतं. ऑगस्ट ते एक साधारण नोव्हेंबर स्टार्टिंग पर्यंत आहे ना फोम स्टार्टिंगला हळूहळू येतो, उमलतो. आणि हे जे दिसतं इथून
इथून फ्लावर बाहेर पडलेले म्हणजे आपण याला हार्वेस्ट केलेलं आहे. हार्वेस्टिंग नंतर हे व्हेजिटेटिव्ह ग्रोथला जातं. 8 महिने आता हे मातीमध्येच राहील. जे काही एनर्जी त्याला स्टोअर करायची तो स्टोअर करेल आणि परत पुढच्या ऑगस्टला आपल्याला फ्लावरिंग देण्यासाठी सज्ज राहिला. एका झाडाला किती आता गणेश भाऊचं कसं आहे, याच्यापेक्षा खूप मोठे बल्ब आहे. त्यांच्या कपॅसिटीनुसार आता या बल्बने साधारण आपल्याला एक फ्लावरिंग दिलेली म्हणजे एकच फुल दिलेलं आहे. जर तुम्ही आता हे मोठे झालेले कवच बघताय ना, हा जे याचा जो बल्ब आहे ना, कम से कम एक साधारण 20 ते 25 ग्राम पर्यंतचा असेल. 20 ते 25 ग्रामवाला बल्ब आपल्याला कम से कम जास्तीत जास्त 4 ते 5 फ्लावर देऊ शकतो एकाच शूट मधून. ही जी चिलर आहे आपल्याला जवळपास टेम्परेचर 6 पर्यंत न्यावं लागते एक साधारण 1 महिनाभरासाठी. म्हणजे 2 चिलर आपल्याला तिकडे मध्ये फॅन आहे त्याचे चिलर त्याचे करण्यासाठी यूज होतो. ओके, चला मित्रांनो, आता आपण इथून निघतोय. यांचा सेटअप खूप सुंदर आहे केसरचा, फार्मिंगचा. हे असेल एकदम बरोबर तापमान ह्याला लागत का नाही? हो, तापमान थोडं पण कमी जास्त मत नाही नाही थोडं सुद्धा. आणि याच्यात आहे ना बुरशी येण्याची चान्सेस जास्त असते. थोडं जरी त्याची ह्युमिडिटी वगैरे जास्त झाली, आता एवढीच आहे तर फॅन बंद करता येईल. आपण याला जेव्हा 4 महिने ह्याच्यात असतं तेव्हा आपण याला पाणी ना अशा पद्धतीने वरती सतत दरवाजा क्लोज करून आलं ना. ठीक आहे, पाणी का? हे फॉगद्वारे मॉइश्चर तयार होतं त्याचं. तुम्ही त्याच्या म्हणजे तुमच्यावर उभे राहून बघू शकता तुम्ही. हा, आलं 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 नाही का? आलं ना? हे लागतंय ना हाताला. अच्छा, एवढं कमी पाणी लागतं? येस येस. एअरोफोनिक्स टेक्निक म्हणता याला. बर ही इस्रायल बेस्ड म्हणजे टेक्निक आहे. बर. इस्रायलला अशाच प्रकारे शेती केली जाते कारण की त्यांच्याकडे पाण्याची मात्रा खूप कमी आहे ना, अच्छा, त्याच्यामुळे एवढे ह्याच्यात बरोबर जातं का? येस येस. आपला हा सेटअप आहे ना, हे काय गेलं ना तिकडं, त्या साईडला जायला पण लागलं. आता हे क्लोज नाही त्याच्यामुळे बाहेर जातंय. हा, बरोबर. हा जो त्याचा नोझल आहे ना, आपण तिकडे फिरवलेला असतो. आता एवढं व्हर्टिकल फार्मिंग आपल्याला करायची ठरली ना, तर काश्मीरमध्ये 1 ते 1.5 एकर जमीन लागेल. बरोबर आहे. ते आपण व्हर्टिकल फार्मिंग खूप कमी एरियात केलेली. 20 बाय 20चा रूम आहे आपला. 400 स्क्वेअर फीट मध्ये आपण 1000 किलो सीड ठेवलेले. किलो त्याचं प्रोडक्शन असं निश्चित नसतं कारण की जेव्हा आपण हार्वेस्ट करतो तेव्हा ते ओला असतं आणि जसं जसं ते वाढत जाईल तसं तसं आपल्याला कळेल एक फायनल प्रोडक्शन आपलं 5 ते 10 दिवसामध्ये हातात येईल आपल्या. हे लाईट ह्याला कंपल्सरी लावायला लागते का? हो हो हो. जसं उन्हाचं कसं सूर्याचं कसं कारण आहे सूर्यप्रकाश, तसा सूर्यप्रकाश आपण आर्टिफिशियली दोन्ही यांनी देतोय. ब्लू आणि पिंक कलर जेणेकरून व्हायलेट रेज तयार होतात आणि सॅफ्रॉन ते प्रकाश संश्लेषण फ्लावरिंग साठी खेचतं. ओके, चला त्यांना आपण एक गिफ्ट देऊन टाकू आपल्याला. गिफ्ट द्यायचा कार्यक्रम खाली करूया. खाली खाली मित्रांनो, आपण वरती सॅफ्रॉनचं फार्मिंग बघितलं, आता खाली आलेलं हॉलमध्ये. आता गणेश भाऊंना एक रोहनची जी फार्मिंग आहे केसरची, तर एक गणेश भाऊंना रोहनकडनं त्यांच्या वडिलांच्या हस्ते आपण केसरचं इव्हेंट देतोय. गणेश भाऊंनी त्यांचा अमूल्य वेळ दिला त्याच्याबद्दल त्यांचा आभारी खूप. हे ओरिजिनल केसर आहे एकदम हे मार्केटमध्ये कुठेच भेटणार नाही. काश्मीरला सुद्धा भेटत नाही. हा, हो. आता ही जर एवढं ओरिजिनल आपल्याला घ्यायचं म्हणजे काय किंमत असते? हिची 1080 रुपये 50 रुपये MRP ठेवली आपण 1 ग्रामची. डिअर ब्रदर नाव. डिअर ब्रदर सॅफ्रॉन नावाने आपलं जे ब्रँड नेम आहे अशोकलीला नाव. सॅफ्रॉन अशोकलीला नाव. जीबीच्या टोकावर टाका. बारीक बारीक टाका. थोडं जावं. कडू लागलं याचा ओरिजिनल. एकच पद्धतीने वापरायचं. कडू लागलं का ओरिजिनल असतं. वास पण सुगंध पण बघू शकता एकदम छान जमाला आवाज पण कडनं घे. एक वेगळाच वास. बघतोय पाहिजे व्हिडिओ मध्ये बघितलं. आता तुम्ही जेव्हा घरी जाल ना तेव्हा 2 ते 3 दुधामध्ये टाकायचा थोडासा येल्लो कलर नाही दूध घ्यायचं. चला निघायचं. इकडे नाशिकला मी पाय आल्याला चेहरा पाहिला आलो त्याची काय ताकद आहे थोडी काय. मित्रांनो, आपण परत महादेव धाब्याला आलेलो आहे
गणेश भाऊ आणि मी थोडं गावात गेलो होतो, सगळी कामं आटपली. केसरची शेती वगैरे तिकडे व्हिजिट देऊन आता धाब्यावर यायला आपल्याला बराच उशीर झाला आहे. आता गणेश भाऊंचा निरोप घेऊ. आणि ह्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. बाय. आणि गणेश भाऊंना फुल सपोर्ट द्या. नाही, दादाला सपोर्ट द्या आधी चांगला. आम्हाला हाही सपोर्ट दादाला द्या. थँक्यू.